पॉवर फ्लक्च्युएशनमध्येच होतं येणार, दुसरं काहीच कारण तेच ना, जास्त वेळा जोक लागली तर मध्ये. मग तो गेला. हां, याच्यामध्ये आल्ट आणि एन जर दाबले तुम्ही, मशीन डाटा, MD ॲक्सिस, त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस, झेड ॲक्सिस, तुमचं जे ॲक्सिस गेलेले आहे. आता जर तुम्हाला स्पिंडल आहे, हा बी ॲक्सिस, झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. आता आपला एक्सचा गेलेला होता, एक्सला फाइंड करायचं इथं. फाइंडमध्ये 34,210 ते काय राहतात? हा पॅरामीटर आहे असं आहे. ओमिंगचा. फाइंड ओके केला, पुढे गेला आपण. चौतीस 210 आहे का? आता इथं तिथं 2 यायला पाहिजे. ओके. मग अशी तिथं 0 झालेला होता. आता जर तुम्ही झेडचा चेक केला, तो पण आहे, तो पण 0 आहे, डी पण 0 आहे. तिथे 2 टाकला होता का आपण? हां, तिथं 1 टाकायचं आणि इनपुट करायचं. इथं आहे ना, पहिल्यांदा 0 टाकायचं, इनपुट करायचं आणि मशीन बंद करायचं. ओके. परत ऑन करायची आणि परत सेम प्रोसेस करायची आणि तिथं 1 इनपुट करायचं, 1 करून इनपुटचं बटन दाबायचं आणि परत मशीन बंद करून टाकायचं. परत मशीन ऑन चालू केलं का सरळ आपलं जोकमध्ये जायचं, त्याच्यानंतर याच्यातून बाहेर निघायचं सरळ. आणि हा होमिंगचा मोड आहे, जोक मोड, आणि हा होमिंगचा मोड. आणि इथं फक्त एक्स ॲक्सिस प्लस मायनस इनपुट एकदा दाबलं की हा पोझिशन घेऊन टाकतो आणि इथं होमिंग घेऊन जातो. बी ॲक्सिसला झेड ॲक्सिसला कोणतं हे कोड आहे? सेम तेच आहे.